प्रस्थापित केला याला खरं पिंडदान म्हणतात. आणि असं हे नैमित्तिक प्रकारचं हा आपला पिंडदानाचा सोहळा आहे. मोक्षासाठी हा सारा खटाटोप असतो. खरं तर मोक्षाची गीतेनं सांगितलेली भूमिका वेगळी आणि आपल्या समाजात रूढ असलेली भूमिका वेगळी. आपल्या समाजात मोक्ष कशाने मिळेल असं समजलं जातो. बघा, एखादा माणूस जर गेला तर त्याच्या दारात सगळे रडत बसलेले असतात. त्यातल्या त्यात तुमचं रडणं जरा पाहण्यासारखंच असतं का नाही? हा. आणि त्यातल्या त्यात रडत बसल्यावर ते माती दिवशी सगळे गेलेले असतात पुरुष मंडळी. आणि पुरुष मंडळी मातीसनं माघारी यायला लागले की तुम्ही सगळ्याजण बसलेल्या एकच प्रश्न विचारता, काय काय शिवलं का? नाही शिवलं, तू शिवून ये जा. शिवलं का? कावळा शिवून जर मोक्ष मिळत असता तर ज्ञानोबारायांनी सांगितलं असतं, महाराजांनी 2-2 कावळं संगच घेऊन फिरा, 500चा मोक्ष, 1000चा मोक्ष. अवघड आहे. मोक्ष कशात आहे? ज्ञानात आहे. मोक्ष कर्मात आहे. मोक्ष भक्तीत आहे. मोक्ष ज्ञान. मोक्ष देईल ज्ञान. ज्ञानोबाराय सांग 7 दिवस भगवान परमात्म्याची कथा ऐकण्यात मोक्ष आहे. पुन्हा जन्माला यावं लागत नाही. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. ज्यानं भगवान परमात्म्याची 7 दिवस कथा ऐकली ना, त्याला मोक्षासाठी वेगळा अट्टहास करावा लागत नाही. मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, माणसाचं जिवंतपणी पंढरपूरला जाणं महत्वाचं आहे का पोत्यातनं राग जाणं महत्वाचं आहे? पोत्यातनं राग घालतात ना इकडं. बऱ्याच जणांची नेतात ज्यांना हयातीत कधी पंढरपूर बघितलं नाही, त्याला कथा कीर्तन माहित नाही, त्याला एकादश माहित नाही, आणि त्याची घरातली म्हणते पंढरपूरला सोडायचं, त्याची उसात घाला. काय उपयोग नाही पंढरपूरला नेऊन. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. ज्याची जिवंतपणाची कर्म कल्याणाची नाहीत, मेल्यानंतर त्याचं कल्याण करणारा महाराजही नाही, ब्राह्मण का काही कुणी नाही, कारण त्याच्या जिवंतपणाची कर्म कल्याणाची असतील. ज्ञानोबाराय सांगतात, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. अरे ज्याला जिवंतपणी तडवळे गावात जी नीट राहायचं कळलं नाही, ते स्वर्गात जाऊन काय दिवं लावल नाही. जिवंतपणाची कर्म ही कल्याणाची असली पाहिजेत. मुक्त कोण होतो? जो बांधला गेला नाही तो मुक्त होतो. आपण कशानं बांधला गेलोय? आशेनं बांधलं गेलं. आशेचे बांधले आणि तुका म्हणे वाया गेले. वाट इकडे वाट करायची आहे का? ह्या वाटवून तर गावागावात पुढे सर कोण घ्या या पुढे सर पाठीमागची मंडळी या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सोपं करून सांगतो. मुक्त कोण होतो? हा बोलू नका बोलू नका. तुमच्या या बोलण्याच्या आवाजानं मी मुक्त होण्याची शक्यता आहे. मी विचारेल तेवढं बोला. मुक्तीची भाषा सांगताना गीता सांगते, गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते. सगळ्याची सगळी कर्म विलीन कधी होतात? गत संगस्य मुक्तस्य, ज्याची वासना संपली. ती माणसाची वासना संपणे सोपं आहे का अवघड हो? लय अवघड आहे. म्हणून तर नैवेद्य घेऊन ठेवायला जातो ना आपण तिसऱ्या दिवशी, कारण त्याची वासना असेल. त्याला आवडतं ते ठेवतो का नाही आवडतं ते? आवडतं ते ठेवतो. त्याची वासना त्याच्या शिल्लक राहिलेली असते. माणसाची वासना मरायला टेकलं तरी काही काहींची वासना संपत नाही. एकाचं किराणा मालाचं दुकान होतं बरं, आणि त्यानं आयुष्यभर 1-1 रुपया कमवून 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 दुकानदारी केली, मरायला टेकलं, पण याचं दुकानातलं मन काय संपलेलं नव्हतं. 3 पोरं, मग 3 पोरं एकत्र झाली. हे म्हातारं दिसत नव्हतं पण कानाला ऐकायला येत होतं. म्हाताराने विचारलं, माझा थोरला मुलगा कुठं आहे? उजव्या बाजूला. लहान मुलगा कुठं आहे? डाव्या बाजूला. मधला मुलगा कुठं आहे? समोर आहे. म्हातार मराय टेकलं होतं पण चौथावून उठलं. 3 पण हितच आहे. मग दुकानात कोण आहे? तर दुकानात तुझं नेऊन टिकवून ठेवायचं आहे.
किती अवघड आहे बघा. मला सांगा, अशी ज्याची वासना शिल्लक राहिले, ज्याचं मन दुकानात गुंतलंय, त्याला कावळ्यानं शिवणं आम्ही काय प्रार्थना करून मुक्ती मिळेल? नाही. गत संगस्य मुक्तस्य, त्याची वासना विमल होईपर्यंत त्याला मुक्ती नाही. पण माणसाची वासना सुटायला तयार नाही, मरायला टेकलं तर मला तुम्ही सांगा माता भगिनीनो, तुमच्या संसारात लक्ष कुठेपर्यंत असणं गरजेचं आहे? जोपर्यंत तुमची सून येईपर्यंत. ज्या दिवशी तुमच्या पोराचं लग्न झालं, संसार कोणाचा? पोराचा. आणि सुनाचा म्हणल्यावर राहते विनारला पोराचा. आणि पोरगा कोणाच्या ताब्यात आहे? सुनाच्या. मग तिलाच गोड बोलायला शिकाय. पण यांचं बी असं आहे ना, खायचं आहे तिच्या हातचं, चहा प्यायचा आहे तिच्या हातचा, आणि पाहुणे आली की कौतुक मात्र लिकीच असतं. आमची थोरली पोरगी बघा चहा लईच पिचेल का मग आता? कुणाला गोड बोलून राहावं हे जिला कळलं ना, ती सगळ्यात सुखी असते. पण यांचा हट्टास काय असतो माहिती का? सगळं आपल्या ताब्यात पाहिजे, सुनबाईच्या ताब्यात काय द्यायचं नाही. काय सासवानी सवयच लावून ठेवली. अगदी सण आला ना तरी ती डाळ घेऊन येऊन त्यांनी विचारायचं एवढी घालू का? मग तिनं सांगायचं हा तेवढी घाल. म्हणजे एवढा सासून दरारा घरामध्ये ठेवलाय. मला सांगा, तिला काही कळणार नाही का हो किती डाळ घालायची ती? आणि सासू मेल्यावर तिच्या तिसऱ्या दिवशीच्या निवदाची डाळ सुनबाई आपल्या आपल्या मनानं घालते ना, मग निवदाची तिला कळते आणि पाडव्याची कळना होय. पण सासूनं आपलं मन त्यातनं बाजूला काढायचं नाही असं ठरवलंय. मग असं जर सासू असेल, असं मन गुंतलेलं कोण असेल तर त्याचं मुक्त होईल असं तुम्हाला वाटतं? नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा, जो ज्ञानाच्या अवस्थेत स्थित आहे तो मुक्त आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जर आयुष्यात मुक्ती जिवंतपणे हवी असेल तर वासना कमी करणं गरजेचं आहे. पण वासना मात्र आमची काही कमी होताना दिवस होत नाही बघा. ह्या सगळ्यांना जास्त अनुभव असतो पुरुषांपेक्षा, बरं का, जास्त अनुभव असतो. कारण घरातलं सगळ्यात बहुतांश काम ह्यांच्याकडेच असतं ना. घरात सगळ्यात जास्त काम स्त्रियांना का पुरुषांना हो? सांगा की. बहुतेक ह्यांना कमी पडतंय, अजून लावा. बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना अजून काम लागलेलं दिसत नाही. हे बघा, एवढं काम असतं तुमच्याकडे, तुम्हाला सगळा अनुभव असतो. मला सांगा, एखादा माणूस मेल्यावर भेटायला गेलेलं बरं का मेल्याला आधी जाऊन भेटून आलेलं बरं? आधी जाऊन. कारण दुसरं कुणाचं भीती नाही, तुमचीच भीती असते. कारण रडताना या कसं माप त्याला सांगता येत नाही. एखाद्यानं भेटायला न जाऊ दे की, आणि जर पुन्हा मेल्यानंतर जर भेटायला कोण गेलं तर ती जाताना पण जाणारे बघा, कितीही श्रीमंत मनुष्य असू द्या, मातीला जाण्याकरता एक ठराविक वाहनच ठरलेलं असतं, टमटम. कितीही सावकार असला तर लक्झरी करून कोण गेलाय? लक्झरी करून कोण जात नाही. मग त्या टमटम मधनं एखादा असा खाली उतरोपर्यंत घरातल्यानं जर बघितलं हे आत्ता आलंय पण बघायला आलेलं नव्हतं तर त्या लगेच ओरडायचं, आता आला सावय. आणि आधी येऊन काय करायचं होता? आता आला सावय. तुमचं लय लक्ष असतं. म्हणून मी पण एकदा ठरवलं एका पाहुण्याकडे जावं भेटायला गेलो. म्हातारं निश्चित पडलं होतं, हातपाय हलत नव्हतं, डोळं जरा झाकलेलंच होतं, पोट जरा खालीवर होतं, आणि नरड्यातनं घर आवाज येत होता. नरड्यातनं आवाज आला की समजायचं आता ह्याचा बाजार झालाय, होत आलाय. तरी पण घरातल्यांची धडपड चालू होती. जून महिना होता. लेकीनं नारळाचं पाणी आणलेलं, ते नारळाचं पाणी त्या म्हाताऱ्याला पाजलं तर तरी आली. आणि घरात त्या मुलाचं आणि बायकोचं मात्र, म्हणजे त्या म्हाताऱ्याच्या बायकोचं आणि म्हाताऱ्याच्या मुलाचं मात्र गडबड चालली होती. जून महिना आहे, म्हाताऱ्याचं नरडं वाजतंय तोवर गरगाटून घेतलेलं बरं आहे. नाही अख्ख्या गावाचं पिरून होईल ना आपलं तेवढं तसंच राहील ही काळजी त्या दोघांना होती. म्हणून त्यांची चर्चा चालल्या. तिकडे ते करगण रस्त्याला काय पेरायचं आहे, लेंगरवाड रस्त्याला काय पेरायचं आहे, उसाच्या खालच्या पटीत काय पेरायचं आहे. आणि म्हाताऱ्यानं ते नारळाचं पाणी पिल्यावर जरा उठून बसलं, त्याला तरतरी आली. आणि त्यानं ती ऐकलं कुठल्या रस्त्याला काय पेरायचं आहे, शेतात काय पेरायचं आहे, सोयाबीन कुठे घालायचं आहे, मकाचा मोगना कुठे टाकायचा आहे, हे ऐकल्यावर त्यानं जरा उठायचा प्रयत्न केला. लेकीनं हात घालून उठून बसवलं. टिकून बसलेलं म्हातारं उद्या मारणार आहे, पण लेकाला आदल्या दिवशी हाक मारून सांगते, ऐ जरा दाट पेर. आता पेरायचं नाही, आता पुरीच्या दांड्या मोडून घालायच्या, त्यांना पेरायचं. मग याचा विधी, कुठला विधी केल्यानंतर हे मुक्त होईल?
अवघड आहे. मुक्ती ज्ञानात आहे, मुक्ती कर्मात आहे, मुक्ती भक्तीत आहे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. असो, त्या निमित्तानं आजचा हा सुंदर असा कार्यक्रम सेवेकरता निवडलेला अभंग आहे. फक्त एकच काम तुम्हाला सांगायचं राहिलं, हे कर्म नाही केलं तर काय होतं. एक अतिशय महत्वाची ओवी आहे का. जै यम नियम ठाकती इंद्रिये सैरा रहाटती म्हणून व्यभिचार घडती कुलस्त्रियासी. चांगल्या कुळातल्या स्त्रिया सुद्धा वाम मार्गाला जातात ज्या घरातलं यम नियमाने नित्य नैमित्तिक कर्म थांबतं त्या घरातल्या. विठ्ठल